नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 जून 2026 रोजी गुरु बदलला. हा गुरु 13 महिन्यासाठी बदललेला आहे. मग तो आपल्या राशीला काय देईल, आपल्या राशीला त्याचा फायदा का तोटा, ह्या प्रत्येक राशीचं कुतूहल आहे. आज आपण पाहणार आहोत की मिथुन राशीला याचा काय फायदा होणार आहे. आता मिथुन राशीला एकच गोष्ट सांगितली की ह्या गुरुचा परिणाम हा तुम्हाला धनलाभ होणार आहे. तर सगळेच मिथुन राशीचे लोक आपल्याला पैसा मिळेल ह्या अपेक्षेनं आपल्या आयुष्यामध्ये पैशाची रास येईल ह्या अपेक्षेनं वाट बघत थांबतील. पण तसं होईल असं नाही आहे. त्याचं कारण असं की हा बदललेला गुरु गोचरीने बदललेला आहे. तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु कुठे आहे त्यानुसार फळं मिळणार आहेत तुम्हाला. मूळ पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे याच्यावरून, त्यामुळं तुमची मूळ पत्रिका जन्माची ही कोणती आहे आणि त्यात लग्नकुंडली कोणती आहे त्याच्यावरून ह्या गोष्टी ठरवायच्यात आपल्याला. बघा, ही लग्नकुंडली तुमची असेल तर ह्याला प्रथम स्थान असं म्हणतो. ह्या प्रथम स्थानामध्ये अंक कोणताही असो, म्हणजे मेष लग्नाची कुंडली आहे का वृषभ लग्नाची कुंडली आहे, म्हणजे 1 पासून 12 पर्यंत कुठलाही अंक असो, इथं गुरु आहे काय हे महत्त्वाचं. आणि तो कोणत्या स्वरूपाचा, म्हणजे 3 स्वरूपाचे गुरु असतील. एक तर तो उच्छीचा असेल, म्हणजेच काय तर भरपूर फळ देणारा, नीचेचा चुकीची किंवा अनिष्ट फळं देणारा, शत्रू घरात त्याच्या खाली अंडरलाईन असते तेव्हा काहीच फळं देणारा नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि जर अस्तंगत असेल तर तो आहे पण आम्हाला तसा कामाचा नाही अशा स्वरूपाचा. त्यामुळे तो कोणत्या प्रकारचा गुरु आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपण त्या गोष्टी स्वतःच्या पत्रिकेशी निगडीत बघा. जर तुमच्या पत्रिकेमध्ये ह्या प्रथम स्थानात गुरु असेल तर तो तुम्हाला या मिथुन राशीला दुसरा गुरु आज धनलाभ देणार आहे. आता हा 1 वर्षभरामध्ये म्हणजे 1 जून 2026 ते 1 जुलै 2027 ह्या 13 महिन्यासाठी आपल्या राशीला आलेला आहे. आता ह्या राशीत तो असला तरी त्याचं वैशिष्ट्य असं की कोणताही गुरु 13 महिने फळ देत नाही. तो फक्त मधले 2 महिने फळ देतो. मग मधले 2 महिने फळ देतो याचा अर्थ असा की 13 मधले जर 2 महिने वजा केले तर उरले 11 महिने. मग ते सेंटरचे जर 2 महिने काढायचे असतील तर 11 महिन्यात 5.5 महिने अगोदरचे 5.5 महिने नंतरचे टाकले तर मधले 2 महिने म्हणजे कुठले येतात, किंवा 2 थोडेसे आपण वाढवलं स्पॅन त्याचा तर 3 महिने धरा त्याचा. तर साधारणपणे डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027 हा 3 महिन्याचा काय मिळतो. ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे सगळे रिझल्ट मिळणार आहेत. इतर महिन्यात तुम्हाला ह्याचा फारसा फायदा होणार नाही, कारण गुरु फळच देणार नाही आहे. आणि शनी बदललेला हा शेवटचे 6 महिने फळ देतो. म्हणजे शनी बदलला पण आता शनीचे शेवटचे 6 महिने कुठले उरलेले ते म्हणजे काय 27 जानेवारी ते 27 जून, म्हणजे 27 जानेवारी ते 27 जून म्हणजे येणारं जे वर्ष आहे त्या वर्षामधले पहिले 6 महिने हा शनी सर्व राशींना त्यानं ठरवलेली उत्तमोत्तम फळं देणार आहे. परंतु त्या उत्तमोत्तममध्ये काही जणांना धनलाभ असेल, काही जणांना क्लेश असेल, काही जणांना पेढा असेल, काही जणांना मृत्यूपेढा असेल, ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्या राशींचा त्यावेळी विचार करणं गरजेचं आहे. आज आपण पाहणार आपली मिथुन रास कशी आहे. आता मिथुन राशीचा स्वामी बुध. आता हा बुधाबरोबर जर बघितलं आपण तर गुरुचा कोण आहे हा समग्र आहे. म्हणजे गुरुला विचारलं आपण तर तो म्हणतो बुध माझा शत्रू आहे. म्हणजे तसं बघितलं तर दोघांच्या मध्ये सख्य काही नाही. त्यामुळे ह्या राशीला फारसा काय त्याचा फायदा होईल असं मला वाटत नाही. तरी पण प्रथम स्थानात गुरु असेल तर साधारणपणे प्रथम स्थान आपण काय बघतो, देह, त्याचं स्वरूप, व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीची वृत्ती, एकूण त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं साधारणपणे मस्तक म्हणजे आपण म्हणतो की डोक्यावर काय परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार करत असताना प्रथम स्थानामध्ये मला धनलाभ देणार आहे तर व्यक्तीचं साधारणपणे डोक्यामध्ये मला कोणत्या गोष्टीत फायदा मिळेल तिकडे तो आकर्षित होतो, जास्त काम करतो, व्यवहारामध्ये शहाणा होतो आणि त्याला जास्तीत जास्त पैसे मिळतात. तो पैशाच्या मागं लागतो अशातला भाग नाही, पैसा त्याच्या मागं लागतो. कारण धनलाभाकडे आहे. चांगले ज्यातून पैसे मिळणार आहेत अशी लोक त्याला भेटतात, त्याला काही प्लॅन सांगतात,
त्याला काही पैसे मिळवण्यासाठी मदत करून देतात आणि त्या सगळ्या मदतीमधून ह्याला पैसा मिळतो. मग त्यामध्ये आप्त, इष्ट, मित्र, पाहुणे हे सगळे त्याच्यामध्ये असतात. हे सगळे मिळून ह्याच्या स्वभावानुसार, ह्याचा जर स्वभाव चांगला असेल आणि लोकांशी जोडलेला असेल तर त्यांना वाटतं की अरेच्या ह्या व्यक्तीला काय व्हायला हवं, तर फायदा मिळायला हवा, आपला माणूस आहे म्हणून ते त्याच्या मागे लागतील, त्याला सगळ्या गोष्टी मिळवून देतील. आणि जर समजा असं झालं तर आपण हे गुरुमुळं झालं असं म्हणलं पाहिजे, आपल्यामुळं झालं असं नव्हे. पण हे करूनसुद्धा मला फळ नाही तर आपण मात्र लगे नाराज होतो. पण फळ कधी मिळणार आहे तुम्हाला? फळ मिळणार आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 3 महिन्यामध्ये. आत्ता तुम्ही काय केलं असेल तर फळ त्याच महिन्यात मिळेल, कारण गुरु फक्त मधले 2 महिने फळ देतो. त्यामुळे साधारण तुमच्या मनोवृत्तीला, तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं काय असेल तर त्या गोष्टी तुम्हाला आत्ता आकृष्ट करतील आणि तुमच्या स्वभावामध्ये आपल्याला अजून 4 पैसे कसे मिळतील अशी सततपणे विचारणा होईल आणि आपण त्या मार्गांचा वापर करू आणि आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील. हे 100% खरं आहे. परंतु याचं उत्पन्न मात्र असणार आहे शेवटच्या त्या 3 महिन्यामध्ये. आता जर समजा तुमच्या पत्रिकेतला गुरु हा धनस्थानामध्ये असेल, इथं आकडा कोणताही असो, म्हणजे राशीचा आकडा 1, 2, 3, 4, 12 कोणताही असो, पण इथं जर गुरु असेल तर तोही पुन्हा बघा उच्चीचा, नीचेचा, शत्रू घरात कसा आहे. म्हणजे साधारणपणे काय तर हा गुरु आहे, ह्याच्या मित्र राशी बघितल्या तर रवी, चंद्र, मंगळ. म्हणजे रवीची रास सिंह 5 आकडा, चंद्र म्हणजे 4 आकडा, मंगळ म्हणजे 2 घरं येतात. एक म्हणजे 1 आकडा म्हणजे मेषेचा आणि 8 आकडा वृश्चिकेचा. यापैकी जर एखादी रास तिथे असेल तर तुम्हाला तो काय आहे तर मित्रात आहे, म्हणजे मित्र राशीमध्ये आहे. पण हेच जर शत्रू राशीमध्ये म्हणजे काय, हाच गुरु बुध आणि शुक्र यांच्यामध्ये असेल म्हणजे काय तर मिथुनेची रास कोणती तर बुध, बुधाची राशी. मग तो बुधाच्या राशीमध्ये म्हणजे इथं बुध 3 आकडा आणि 6 आकडा असेल किंवा शुक्र म्हणजे 2 आणि 7 आकडा असेल आणि त्यामध्ये गुरु असेल तर हा गुरु तुमच्या शत्रुत्वाचा गुरु आहे. तुम्हाला तो पैसे मिळवण्यापासून, धनलाभापासून थोडं लांब ठेवतो आणि काय होतं मग तर आपण प्रयत्न करतो पण आपल्याला पैसे मिळत नाहीत. तरीसुद्धा हा गुरु धनलाभ मिळवून देणार असेल तर तो शत्रूकडून मिळवून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण ह्या द्वितीय स्थानामध्ये काय बघतो, साधारणपणे धनस्थान आहे. संपत्ती, मिळणारं कर्ज ते फेडणं, कुटुंबाचं सुख, पूर्वार्जित धन आपल्याला कुठलं मिळतं आहे का, आपली एखादी जुनी जागा, वडिलोपार्जित एखादी घर, शेत काय विकून त्यात पैसे मिळणार आहेत का, ह्या गोष्टींचा आपला विचार होतो आणि आपल्याला त्यातून पैसे मिळतात. पण निश्चितपणे तुमचं जर समजा हे धनलाभाकडे असेल तर हे स्थान तुम्हाला, धनस्थानातला गुरु हा पैसे मिळवून देतो. म्हणजे अशी एखादी व्यक्ती भेटते की तुम्हाला ती एखादी आयडिया देते किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची भेट घालून देते आणि बघा हे अमकं काम करतो, अमके पैसे मिळतील आणि मग खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचा ओघ सुरू होतो आणि आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होतात. एकाच वेळी 2 गोष्टी होतात. जरी हे पैसे मिळाले तरीसुद्धा त्या पैशाबरोबर आपल्याला काही त्रास पण येणार आहेत, त्याचा पण विचार हवा. म्हणजे काय तर या मिथुन राशीला शनी 10वा आलेला आहे, तो दमन करतोय म्हणजे तुम्हाला दमवतोय. एक गोष्ट आहे, साधी बँकेतनं पैसे आपले बँकेतले काढायचे, जाऊन फॉर्म भरला, किती वेळ मिळणार, आपण बसलो, तास झाला, 2 तास झाला, काय झालं साहेब जेवायला गेले, 1:30 वाजता जेवून गेलेत, 2:30 वाजता येतील. बरं 2:30 पर्यंत बसलो, काय झालं, साहेब आले, सुरू केलं, सर्व्हर डाऊन आहे, 4 वाजले. आपलेच पैसे आपल्याला मिळायचे, आपलं दमन होणार आहे. शांत राहायचं, डोकं शांत ठेवायचं, तापून, चिडचिड करून, काचेवर दगड मारून, पाया आपटून, कुणाला शिव्या देऊन, भांडणं काढून प्रश्न सुटणार नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच काम करावं लागेल. कारण तुमचा शनी तुमचं दमन करायला बसला आहे. तो तुम्हाला आनंद देणार नाही आहे, पैसे मिळणार पण आनंद न देता. म्हणजे 11 वाजता बँकेत गेल्यावर जर मला 4 वाजता पैसे मिळाले तर खरोखर मारायलाच पाहिजे असं वाटतंय. पण त्यांच्या हातात कोणाच्याच नाही आहे, त्यांच्या हातात गर्दी खूप होती. माझा नंबर यायला 1:30 वाजले, तो जेवायला गेला, 2:30 वाजता आला, सर्व्हर डाऊन होता, 4 वाजेपर्यंत बसला. तो शत्रू आहे का आपला? नाही. पण दमन करणारा शनी पाठीमागे असेल तर ह्या गोष्टी होणं अपरिहार्य आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. काही गोष्टींचा स्वीकार केला की आयुष्यामध्ये आनंद आपोआपच मिळतो, त्रास होत नाही, क्लेश होत नाही. आपण त्या सगळ्या गोष्टी छानपैकी स्वीकारतो आणि ही स्वीकारण्याची मानसिकता जर ठेवली तरच आपलं जगणं इथून पुढे सुकर होणार आहे. जर तुमचा गुरु ह्यामध्ये
तृतीय स्थानामध्ये, पराक्रम स्थानामध्ये असेल, म्हणजे तृतीय स्थानामध्ये असेल, पण तुमच्या पत्रिकेमधल्या या गुरुची रास ही कोणती आहे, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग आता आपण जर बघितलं की आपल्याला या मिथुन राशीला हा दुसरा गुरु धनलाभ देणारा असेल, तर इथं असणारा गुरु हा पराक्रमाकडे नेतो मला. म्हणजेच काय, तर मला त्या मिळालेल्या पैशामध्ये एखादा पराक्रम, म्हणजे मला एखाद्या चांगल्या गोष्टीत गुंतवता येतात, त्यामुळं माझे सगळे लोक जवळ येतात. म्हणजे काय नाही, भांडणं होणारी बहीण भाऊ अमके तमके एखादी गोष्ट जागा विकली आणि पैसे आले की बघा सगळे काय येतात, मागं येतात लगेच. अरे 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 तू छान, चांगलं झालं बरं का, बरं झालं, पुढं होऊन केलं बरं का. सगळं थोडंसं तुम्हाला त्याचं क्रेडिट देतीलही, पण सगळे पैसे मिळवून घेतील. म्हणजे हा धनलाभ देणारा गुरु हा तुम्हाला काय देईल, दमन पण करेल. म्हणजे ते मिळेल, परंतु तुम्हाला मिळायचे नाही, तर सगळे पैसे त्यांना वाटून देतील. तुमच्या वाट्याचे फक्त यायचे राहतील आणि त्यासाठी तुम्हाला रडत बसावं लागेल. अशी पण परिस्थिती येते. म्हणून ह्यामध्ये आपले मित्र, त्यांचं कर्तृत्व, तुमचे बंधू, त्यांचा पराक्रम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं पैसे मिळणार आहेत. त्यांचा काय करायचं, आपल्याला सन्मान करूनच आपल्याला पैसे मिळावे लागतील. दुसरा मार्ग शिल्लक असणार नाही. तुमचा पत्रिकेतला गुरु कुठं आहे, या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. आता हाच गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे आणि इथं रास कोणती पण आहे. आता गृहीत धरा की एका व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये आत्ता मी माझ्याकडे आलेली पत्रिका बघितली, तर इथं गुरु आहे मकर राशीचा, म्हणजे 10 आकडा आहे. परिणामी काय आहे, 10 आकडा असेल तर गुरु काय आहे, तर तो नीचेचा आहे. तेच नीचेच असल्याऐवजी 4 आकडा असता तर उच्चीचा आला असता, मस्त पटकीने मिळाले असते. पण 10 आकडा होता म्हणजे काय आहे, तो मकरेचा आहे. मकरेचा गुरु काय करणार, तुम्हाला तुमचं दमन करणार, तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला ते पैसे लवकर मिळू नयेत म्हणून काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या होणार. समजा लाईट गेली आणि जे काय लाईट आहे थोडीशी त्यावर चालेना आणि 2 मिनिटात जर बॅटरी डाऊन झाली, तर बँक तरी काय करणार, तुम्हाला नाही काय करू शकत. ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतात. आणि मग होतं कसं, तर तुम्ही स्वतः मनस्ताप करून घ्यायला चालू करता. त्यामुळे चतुर्थ स्थानात गुरु असेल तर मला धनलाभ आहे, पण कोणाकडून, आईचे लोक, आईची इस्टेट, आईचे आई वडील, आईचे भाऊ यांच्याकडून येणारा पैसा, गृहसौख्य, घरातून मिळणारा पैसा, ठेवलेले पैसे तुम्हाला घरातले लोक काढून द्यायला सुरुवात करतील. साडीखाली ठेवलेले, डब्यात ठेवलेले, कुठंतरी आठवणीत नसलेले, ह्या सगळे तुम्हाला मिळतील. हा सगळा तुमचा धनलाभाचा भाग असेल. तुम्हाला एखादं यश आत्तापर्यंत मिळालेलं नसेल, पण ह्या गुरुमुळं ताबडतोब ते मिळू शकेल. तुम्हाला एखादं सुख मिळालेलं नसेल, तर ती सगळी सुखं तुम्हाला या आठवड्यात किंवा या महिन्यात, ह्या कालावधीत मिळतील, 3 महिन्याच्या. कारण तुम्हाला गुरु ती सुखं तुमच्यापर्यंत आणून देणार आहे. तुम्हाला एखादं ऐश्वर्य मिळालेलं नसेल, म्हणलात की मला विमानात बसायला मिळालेलं नाही, कोणतरी भेटतं, चल मी तिकीट काढतो तुला, एकदा विमान सफर करून आणतो. अरे 3-4 हजारच घातले जाणं, पण मला एखादा विमानात फिरवून आणलं तासभर का होईना, म्हणजे मला ऐश्वर्य मिळालं. हा सगळा भाग माझ्या कर्माशी निगडीत असला पाहिजे. त्यामुळे आपली स्थावर मालमत्ता, अंतःकरण, छाती, उदर ह्याच्यापासून मिळणारे मला होणारे त्रास, हे सगळे अजिबात न होता उलटा मला काय होणार, यामुळं धनलाभ होणार असेल. परंतु हे धनलाभ होत असताना मला हा माझा शनी दमन करतो, त्यावेळेला माझी दमछाक होऊ शकते. त्यामुळं गुरुबरोबर शनीचाही विचार करायला पाहिजे. हा जर मला दमछाक करणार असेल तर मिळणारे पैसे अर्धे मिळतात आणि राहिलेले अडकून राहतात. कित्येक तरी ऑफिसेसमध्ये मी असं बघितलेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे, फक्त एक सही राहिलेली आहे आणि तेवढी सही झाली की फाईल लगेच माझ्या हातात मिळेल, झालं उद्या परवा दिवशी होते म्हणते, काळजी करायची नाही, असं आपण म्हणून आपण हवेत असतो. आणि जो माणूस सही करणार त्याची बदली होते किंवा त्याचा मृत्यू होतो किंवा तो कशात अँटी करप्शनमध्ये सापडतो आणि मग ती सही राहते आणि मग त्या पोस्टला 6-6 महिने कोण माणूस येत नाही आणि समजा आलाच तर तो म्हणतो मला सगळं बघायला पाहिजे, मी सही करणार नाही, असं म्हणून तो वर्षभर रखडत ठेवतो. म्हणजे एक 5 मिनिटाच्या सहीचं काम असतं, ते सगळं तटून राहतं. याला कारणसुद्धा आपला गुरु असू शकतो. त्यामुळं चतुर्थ स्थानचा विचार आपण त्या दृष्टिकोनातून करणार आहोत. त्यानंतर आपण बघणार की तुमच्या पत्रिकेमध्ये साधारणपणे गुरु ह्या 5म स्थानामध्ये असेल, म्हणजे शिक्षण आणि संतती या स्थानामध्ये. मग हा कोणत्या स्थानामध्ये आहे, तर 5म स्थानात. तुम्हाला मिळणारा हा धनलाभ हा तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या संततीसाठी उपयोगात येतो आणि त्यांच्याकडून पण आपल्याला धनलाभ किंवा त्यांच्यामुळे धनलाभ होऊ शकतो. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. पण बऱ्याच वेळेला धनलाभ झाला तर सुद्धा ह्यांच्यापासून आपल्याला दमन होण्याची शक्यता असते. मुलाकडून मिळणार असेल पैसे किंवा मुलाची सही पाहिजे असेल वडिलांची प्रॉपर्टी विकत असताना,
20 वर्षापेक्षा 18 वर्षापेक्षा मोठा मुलगा असेल तर त्याच्याकडून त्याची सही लागते वडिलांची प्रॉपर्टी विकायला. तो म्हणला मी देणार नाही, मला एवढी रक्कम पाहिजे, मिळणार आहेत 60,000 आणि तो म्हणतो मला 55,000 द्या, तर आपल्याला काय मिळणार नाही. म्हणजे ह्यांच्याकडून दमन होणार आहे, म्हणजे आपल्याच लोकांच्याकडून दमन होणार. हे 6 महिने ते आपण ठरवून जगायचं आहे. त्यामुळं आपल्या पत्रिकेमध्ये जरी समजा धनलाभ असला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संततीचे प्रॉब्लेम असू शकतात. म्हणजे काय, मुलाला किंवा मुलीला किंवा स्वतःला संतती नाही आहे आणि त्या संततीसाठी हजारो रुपये खर्च करत आपण लाखावर खर्च करत बसतो आणि दवाखाने पालथे घालतो आणि काय होत नाही. म्हणजे एकीकडं काय झालं तर आपल्याला धनलाभ झाला, मिळाले पैसे, पण दुसरीकडं दमन झालं आणि ते सगळे पैसे त्यासाठी आम्हाला द्यावे लागले. असं जर झालं असेल तर मिळालेल्या पैशाचा मला लाभ मिळालेला नाही. त्यामुळं होतं काय तर माझा तेवढा पैसा जाणार, तर मग मला त्याचा फायदा तर होणार नाही, पण मनस्ताप होण्याची शक्यता असते. मग हा मनस्ताप सांगणारा प्रकार हा षष्टम स्थानामध्ये येतो. इथं मानसिक रोग येतो. म्हणजे काय, ह्या षष्टम स्थानामध्ये आपल्याला मानसिक रोग येतो. म्हणजे मानसिक रोग म्हणजे काय, काहीतरी आपल्याला चुकीची बुद्धी होते, चुकीची बुद्धी होते. हे करायचं ठरवतो आपण. म्हणजे बघा, एका गोष्टीला असंच झालं की एका व्यक्तीनं आपली जागा आहे ती विकायची ठरवली, दुसरा भाऊ 2 बहिणी सगळ्यांनी विकायची, उद्या सकाळी जायचं, सही करायची, पैसे घ्यायचे. थोडा व्यवहार नव्हता, व्यवहार होता 80 लाखांचा. वडिलांची न पिकवता येणारी कुणीही शेतात जात नाहीत म्हणून ती शेतची आहे प्रॉपर्टी ती विकायची ठरली 80 लाखाला. आता ह्या चौघांना मिळणार 20-20 लाख रुपये. सगळं छान आहे. उद्या सकाळी जायचं ठरलं, स्टॅम्प घेतले, सगळं ठरलं आणि त्या दुसऱ्या भावाच्या बायकोनं मध्ये खो घातला. ती म्हणली मी ह्यांना पाठवणार नाही. झालं की याचं पायू घराबाहेर येईना ना, त्या वाघिणीने हे सगळ्याला पिंजऱ्यात घालून ठेवला. झालं, कॅन्सल झाला व्यवहार. म्हणजे काय तर मनोविकृती एका व्यक्तीची असते आणि मग ही मनोविकृती तुम्हाला सगळ्यांना दमवते आणि मग जेवढा पैसा त्या स्टॅम्पमध्ये घातला तो 6 महिन्यात जर तो केला नाही तर तेवढे पैसे वाया जाणार आहेत. नाहीच म्हणली. कशासाठी नाही तर आता तुम्ही 20-20 लाख रुपये घेणार आहात, मला 30 द्यायला पाहिजेत आता आणि बाकीच्यात भागवून घ्यायला पाहिजे. असं जर असेल तर एक तर 10 लाख रुपये चढ द्या, नाहीतर व्यवहार तोडा. असं जर असेल तर आपली दमणूक होते आणि ते दमणूक म्हणजेच दमन करणारा हा शनी हा रडकुंडीला आणतो. म्हणून षष्टम स्थान जे आहे त्यात गुरु असेल तर तो गुरु मकरेचा होता. त्यांचा मकरेचा म्हणजे पुन्हा निशीचा होता, म्हणजे तो फळ न देणारा आणि तुम्हाला रडवणारा. परिणामी असंच झालं आणि मग आजही ती गोष्ट झाली नाही. ह्या गोष्टीला म्हणजे मागच्या गुरुची गोष्ट आहे तर पूर्ण गुरुचं सगळं संपलं तरी पण तयार नाहीत लोक ते. आणि तेवढा गुरुचा 13 महिन्याचा काळ संपला. आता पुन्हा जाऊन विचारणा करतील, काय होईल माहीत नाही मला. परंतु मी त्यांना म्हटलं होतं की हे होण्याची शक्यता नाही आहे आणि बरोबर त्याप्रमाणे झालं आणि कॅन्सल झालं सगळं. म्हणजे ही काय चांगली गोष्ट झाली नाही, पण मी साधारण म्हणलं तुम्हाला हा दमवणारा आणि क्लेश देणारा गुरु आहे, तर तुम्हाला साधारणपणे व्यवहार होईपर्यंत आनंदी राहू नका. व्यवहार होईपर्यंत नेमकं सकाळी जायचं 10 वाजता रजिस्टर ऑफिसमध्ये आणि त्यांच्या बायकोनं सांगितलं आमचे मिस्टर येणार नाहीत. झालं, सगळ्या त्या आनंदावर पाणी फिरलं. म्हणजे सप्तम स्थान विवाह सौख्य देणार आहे. मग वैवाहिक सौख्य देणारा गुरु हा धनलाभ देणार असेल तुम्हाला आणि विवाहामध्ये वैवाहिक सौख्यामध्ये आनंद येणार असेल. आता इतके पैसे मिळणार, हे आणू ते आणू ते आणू, असं करू तसं करू तसं करू तसं करू आणि सगळ्या गोष्टींवर हा शनी दमन करणारा असेल. या स्थानात शनी असेल तरी सुद्धा ह्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून कोणतीही गोष्ट पूर्ण होईपर्यंत आपण त्याचा आनंद घ्यायचा नाही. होणाऱ्या म्हणून गावाला सांगत सुटायचं नाही. हे झालं तर हे करणार आहे, हे असे मनाचे मनोरे बांधायचे नाहीत, तरच तुम्हाला त्यामध्ये काय होईल, फायदा होणार आहे. आता हाच शनी आणि गुरु, शनी गुरु अष्टमस्थानी दोन्ही असेल तर निश्चितपणे तुम्हाला दमन होतं नुसतं नव्हे तर पैसा मिळतो आणि त्याच्या दुपटीनं आपण काय करतो, दवाखान्याला खर्च करतो. म्हणून शनी आहे का गुरु आहे बघा. शनी गुरु युती असेल तर मग वादच नाही काय. त्यामुळं तुमचा शनी कुठे आहे आणि तुमचा गुरु कुठं आहे हे 10 वेळा. इथं गुरु असेल तर निश्चितपणे आपल्याला ते मिळालेले पैसे लाभण्याची शक्यता कमी आहे. हे ठरवूनच जगायचं. म्हणजे धनलाभ होणार असेल तरीसुद्धा तो धनलाभ मला फारसा आनंद देणार नाही, हे क्लिअर कट. भाग्यस्थानात गुरु असेल तर भाग्यस्थानातला गुरु धनलाभ देईल का, हो देईल. मग भाग्यस्थानामध्ये काय करणार तर आपण त्या पैशामध्ये छानपैकी आनंद घेऊन पर्यटन, तीर्थयात्रा, स्थळं फिरणं, सगळ्या लोकांच्याकडे जाणं,
एखाद्या वेळी एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन सहवास घेऊन 10 दिवस राहणं, एखादा जप करणं, एखाद्या घरात होम हवन करणं, एखाद्या व्यक्तीचा भाग्योदय होण्यासाठी आपण काही प्रयत्न करत असतो. म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न, एखाद्या मुलाचं होणारं लग्न ठरावं आणि घरात आनंद व्हावा, एखाद्याची बायको नांदत नसेल तर ती परत यावी तिच्याहून स्वतःनं, आणि नको माझं चुकलं, मला निर्णय माझा चुकीचा होता, मी परत आले, तर त्याचा पुन्हा भाग्योदय होऊ शकतो, गुरुकृपा होऊ शकते. हा सगळा प्रकार तुम्हाला दशम या नवम स्थानामध्ये मिळतो. मग नवम स्थानात तुमचा गुरु कोणता आहे त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे इथला गुरु हा कोणता आहे, उच्चीचा आहे का नीचेचा आहे का शत्रू घरातला आहे का मकर राशीतला आहे, हे 10 वेळा आपल्याला बघावं लागतं. त्यामुळे गुरु बदलला तर मला काय मिळणार हे आपल्या पत्रिकेवरती अवलंबून असेल. त्यामुळे तुमची पत्रिका प्रत्येक वेळी समोर ठेवणं हा योग्य मार्ग ठरेल. त्यानंतर आपण बघणार कर्मस्थानात काय. कर्मस्थान नोकरी आणि व्यवसायामध्ये जर आमच्या गुरु इथं असेल तर तो गुरु मला काय देणार आहे. उच्चीचा असेल फायदा देईल, नीचेचा असेल तोटा देईल, शत्रू घरात असेल तर माझेच पैसे घालवेल, चुकीचा शत्रू म्हणजे चुकीचा माणूस माझ्याबरोबर येईल आणि मलाच त्रास देईल. मग हा धनलाभ होणार असेल तर मला धनलाभ होऊ नये म्हणून तो सल्ला देतो आणि मग मिळालेलं धनसुद्धा माझं अडचणीत येऊ शकतं. त्यामुळं माझ्या या दशमस्थानामध्ये काय आहे ह्यावर अवलंबून आहे. आपण दशमस्थानामध्ये कर्मस्थान नोकरी व्यवसाय बघतो. नोकरीत आपल्याला जर पैसा मिळणार असेल तर आपलेच पैसे असतात, पण ते आपल्याला मिळवायसाठी आपल्याला धावाधाव करावी लागते. म्हणजेच काय, आपलेच पैसे असतील, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत आणि ते मिळवायचे तर काहीही केल्या काही मिळत नाहीत आणि नाकारले जातात. आणि काही एखाद्याचं व्यक्तीचं काही न करता एक नुसता अर्ज टाकला की मंजूर होऊन येतो. असं का व्हावं. आपले कोणते शत्रू नसतील, पण कदाचित आपल्यात काहीतरी चूक असेल आणि आपल्याला गुरु चांगला मिळाला नाही, आपण अर्ज चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या माणसाकडं पाठवला असेल, चुकीचं रायटिंग लिहिलं असेल तरीसुद्धा या गोष्टी होणं शक्य आहे. त्यामुळं आपल्याला या दशमस्थानचे तोटे फायदे आपल्याला बघावे लागतील. गुरु कुठं आहे तेच गुरु लाभस्थानामध्ये. लाभस्थानामधला गुरु असेल तर काय करणार, सर्व प्रकारचे लाभ देणार, चांगलं ऐश्वर्य देणार, चांगलं वैभव तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे वैभव फक्त 3 महिन्यापुरतं मिळणार असेल तर तुमचा वैभवाचा काळ 3 महिन्याचा असेल तर बघायचं की हे दमन करत असेल तर शनीची 7.5 तर नाही ना आपल्याला चालू. कदाचित तुमच्या पत्रिकेमध्ये जर आत्ता शनीची 7.5 वगैरे सुरू असेल तर ते पैसे मिळतील पण त्याचं दमन होईल. म्हणजे एका माणसानं असंच केलं, गाडीसाठी कर्ज घेतलं, नवीन गाडी घेतली, बुलेटच पाहिजे म्हणायचं. आम्ही म्हणलो अरे कशाला, आमच्या ऑफिसमधला माणूस आहे, साधी घे ना गाडी. नाही मला बुलेटच, म्हणजे बुलेट घेतली आणि चालवायला येते छानपैकी. येताना कुठंतरी त्याला नीट ब्रेक दाबता आला नाही आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या डिवायडरला धडकला, पडला, पाय जो आहे तो मोडला आणि पायाला प्लॅस्टर घालून 2 महिने दवाखान्यात राहिला. आता त्या गाडी नवीन घेतल्याचं सुख म्हणायचं का ते नको घेऊन सांगत होतो ना. गुरु आमच्या साहेबांनी सांगितलं मला घे चाकीचं गुरुला काय पर्याय नसतो असा चुकीचा गुरु, कारण त्याच्या पत्रिकेतला गुरु आहे तो नीचेचा होता, म्हणजे मकर राशीचा होता. मग मकर राशीचा गुरु लाभात असेल तर तो चुकीचं सांगणार. अरे म्हणून नको घेऊन आहे ना, साहेबांनी सांगितलं बुलेटच घ्यायची, घ्या आता बुलेट घ्या त्याच्यावर पाय ठेवून बसा, असं जर झालं असेल तर लाभ हा चुकीच्या पद्धतीने होतो. पण दमन करणारा शनी असेल तर आपण त्या लाभांचा विचार करायला हवा. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे काय, खर्च व्ययस्थानात. आता हा व्ययस्थान जो आहे तो म्हणजे काय, तुम्हाला एकांतवास न लाभणे, तुमची व्यसनं वाढणे, तुमची उधळपट्टी वाढणे, त्यानंतर तुम्हाला अनावश्यक खर्च करण्यासाठी भाग पाडणे, ह्या सगळ्यासाठी गुरु भेटतो. म्हणजे चुकीचा माणूस भेटतो आणि तो आपल्याला चुकीचं करायला लावतो. काहीही नव्हतं, मर्दा पैसे आहेत का, नाहीत, जरा काढकी, मी एक प्लॉट घ्यायला आलो आहे, 30 लाखाला म्हणते. मग नाही काय झालं, 2 एकत्र घेतलं तर 50 लाखाला देतोय, आपण 25-25 लाखात घेऊया. झालं, ह्याची इच्छा नव्हती, ह्याला गरज नव्हती, तरीसुद्धा तो भेटला. कुठनं तर काढायला लावले, घेतले आणि घेतला 25 लाख देऊन, दोघांनी मिळून अर्धा सगळं झालं. आणि मग नंतर लक्षात आलं की हे वाटणाऱ्याच्या भावानं कोर्टात केस घातलेली आहे आणि आता हे जे भिजत गोंगडं कोर्टात पडलं, धड विकता येईना, धड यांच्या मालकीनं करता येईना. असं जर झालं असेल तर आपण काय झालं, धननाशाकडे चाललो आहोत. धनलाभ झाला, आपल्याला मिळाले पैसे ते घ्यायसाठी, पण मिळालेले पैसे दमन करू लागले. म्हणजे तुम्हाला रडकुंडीला आणलं, काही कारण नव्हतं, आपण ते पैसे काढाले, मिळाले पटकीने आणि जर गुंतवले तर दमन करणारा शनी बरोबर असेल तर आपण विचार करायचा की मला मिळालेले पैसे हे मला लाभणार नाही. म्हणून मिथुन राशीला साधारणपणे
जो गुरु असतो तो शक्यतो लाभत नाही. शक्यतो म्हणजे दमवतो. जरी धनलाभ म्हणला असला तरी धनलाभ या स्वरूपाचा होत नाही. याचं कारण असं की बुध हा मिथुन राशीचा स्वामी हा गुरुचा शत्रू आहे. त्यामुळे बुधाला कधी विचारलं तर तो गुरु म्हणतो काय, माझा तो काय आहे, समग्र आहे, म्हणजे मित्र नाही शत्रू नाही. पण तेच बुधाला विचारलं तर तो म्हणतो माझा मित्र नाही शत्रू नाही. पण गुरुला विचारलं तर गुरु म्हणतो माझा तो क्लिअर कट शत्रू आहे. परिणाम असा होतो की आपल्याला ह्या गुरुचे फारसे फायदे मिळत नाहीत. पण जर मिळणार असतील तरीसुद्धा सांभाळून जपून विचारायला हवं आणि विचार करून पावलं टाकायला हवी. जर मिळाला तर लाभच आहे. पण होणाऱ्या शनीच्या दमनापासून आपली दमणूक होणार नाही ना, मानसिक क्लेश होणार नाही ना, आपल्यामुळं आपल्या सगळ्या घराला त्रास होणार नाही ना, याची काळजी निश्चित तुम्ही घ्याल अशी मला वाटतं. पण जर समजा तसा काय पत्रिकेत योग असलाच तर गुरुची आणि शनीची निश्चितपणे फलदायी मैत्री करण्यासाठी जप करा, हवन करा, त्यानंतर एखादा खडा वापरा किंवा त्या देवळांना किंवा त्या ठिकाणी दर्शनाला रोज भेटीला जात चला. आणि निश्चितपणे थोडंसं नम्र झालात तर ते सुद्धा आपल्यासाठी अतिशय नम्र व्हायला तयार आहेत. एवढं कराल तर मिथुन राशीला सुद्धा हा गुरु धनलाभ देऊन जाईल. पण शनीपासून थोडंसं सावध होऊन जगायला हवं, तरच तुम्हाला हा धनलाभ पचेल असं मला वाटतं. की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो मिथुन राशीच्या सगळ्या लोकांना हा गुरु धनलाभ देवो आणि आबादी आबाद करो. परंतु शनीला प्रार्थना करतो ह्यांना दमवू नको आणि ह्यांना मानसिक क्लेश आणि त्रास देऊ नको. तुम्हाला निश्चितपणे लाभेल. प्रयत्न करा. उपासना सगळ्यात मोठी आपली सगळी अडचण दूर करते. त्यामुळे तुम्ही उपासना कराल आणि ह्याची फळं भोगाल अशी मला अपेक्षा आहे.